ब्रेकनंतर आपलं स्वागत। राज्यसभेसाठी भाजपकडनं आणखीन दोन नावांची चर्चा सुरू आहे। मेधा कुलकर्णी, विश्वास पाठक यांचं नाव सध्या चर्चेत आहे। मेधा कुलकर्णी यांना तयारी करण्याचे पक्षाचे आदेश आहेत असं सूत्रांकडनं कळतंय। अधिक माहिती घेऊयात विनायक डावरुंग यांच्या आमचे प्रतिनिधी यांच्याकडनं। विनायक, मेधा कुलकर्णी आणि विश्वास पाठक ही दोन नावं सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळतंय। प्रज्ञा बरोबर आहे। भाजपची ही नेहमीची शैली आपल्याला पाहायला मिळते। आधी नावं जी आहेत ती चर्चेत वेगळी असतात, त्यानंतर जशी वेळ जवळ येते तेव्हा मात्र वेगवेगळी नावं जी आहेत ते आपल्याला साहजिकच पाहायला मिळतात। जी यादी येते त्यामध्ये सुद्धा सरप्राईज नावं जी आहेत ती नेहमीच पाहायला मिळत आहेत। आता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर दोन नावं चर्चेत आहेत। मेधा कुलकर्णी पुण्यातून त्यांचं वर्चस्व आहे, त्यांना तयारी करण्यासाठी सांगण्यात आल्याची माहिती सध्या मिळते। तर दुसरीकडे मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जाणारे विश्वास पाठक यांना सुद्धा यांची सुद्धा तयारी जी आहे ती करण्यास सांगितलेली आहे। त्यामुळे साहजिकच आहे दुपारपर्यंत राज्यसभेची नावं जी आहेत ती यादी दिल्लीमधून येईल तेव्हा सगळी स्पष्टता जी आहे येणार आहे। परंतु ही दोन नवीन नावं जी आहेत ती आता चर्चेली जात आहेत। अशोक चव्हाण यांचं नाव जे आहे ते फायनल झालेलं आहे आणि त्यानंतर इतर जे उमेदवार कोण असणार याची उत्सुकता भाजपमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। कारण कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी जी आहे ते राज्यसभेसाठी मिळेल याची उत्सुकता भाजपमध्ये लागलेली पाहायला मिळते। त्यामुळे साहजिकच आहे दुपारपर्यंत ही यादी समोर आल्यानंतरच स्पष्टता जी आहे ती येईल आणि कोण नवे चेहरे राज्यसभेवरती भाजप नव्यानं पाठवतंय हे बघावं लागेल। कारण नेहमीच आपण जर पाहिलं तर सरप्राईज यादी जी आहे ती भाजपकडून दिली जाते, सरप्राईज नावं जी आहे ती भाजपकडून दिली जातात। ज्यांचा विचारही कधी केला गेला नसेल अशा लोकांना सुद्धा संधी जी आहे त्या अनेक वेळा निवडणुकीच्या राजकारणात भाजपने दिलेली आहे। त्यामुळे साहजिकच आहे सगळी मतांचं गणित बघता भाजप कशा पद्धतीने ही नावं समोर आणतं किंवा नावं समोर येतात हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल। अगदी, आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।